महाराष्ट्राच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एक छोटेसे गाव खुर्शी येथे एका साध्या शेतकऱ्यांच्या शेतात एक जुने झाड उभे आहे। हे झाड फक्त झाड नाही तर ते करोडपती बनण्याचे स्वप्नाचे कारण ठरले। केशव शिंदे नावाच्या 70 वर्ष शेतकऱ्याने हे झाड रक्तचंदन म्हणून ओळखले आणि त्यासाठी रेल्वेशी न्यायालयीन लढा दिला आणि विजय पण मिळवला। 50 लाखही मिळाले, पण शेवटी न्यायालयाने म्हटले की हे दुसऱ्या जातीचे झाड आहे, मिळालेले पैसे परत करावे लागेल। ही आहे एका संघर्षशील शेतकऱ्यांच्या झाडाची कहाणी। आज या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी पंकज आणि आपण बघता बोल भाई। 2013-14 मध्ये मध्य रेल्वेने वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड रेल्वे लाईनसाठी भूसंपादन सुरू केले। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी गावातील केशव शिंदे यांची 7 एकर वडिलोपार्जित शेती आहे। तेथील 2.29 हेक्टर जमीन रेल्वे मार्गाकरिता घेतली गेली। या शेतात एक 100 वर्षाचे जुने झाड होते। सर्वे करताना कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील रेल्वे कर्मचारी यांनी हे झाड रक्तचंदन असल्याचे सांगितले। रक्तचंदन हे दुर्मिळ झाड आहे जे दक्षिण भारतातील आढळते। त्यांचे लाकूड आयुर्वेदिक औषधासाठी आणि सजावटीसाठी मौल्यवान आहे। किंमत लाखो करोडोमध्ये। वन विभाग आणि रेल्वेच्या कागदपत्रांमध्येही हे रक्तचंदन म्हणून नोंदले गेले, पण रेल्वेने मोबदला देण्यास टाळाटाळ केली। केशव शिंदे यांनी त्यांच्या मुलगा पंजाब शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। 2024च्या एप्रिल महिन्यात न्यायमूर्ती अविनाश खराटे आणि अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावली गेली। शिंदे कुटुंबाने रक्तचंदनाच्या मूल्यावर आधारित मोबदला मागितला। न्यायालयाने रेल्वेला झाडाच्या तात्पुरत्या मूल्यांकनासाठी 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले। रेल्वेने हे पैसे जमा केले आणि त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले। कुटुंबाला हे पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली। या निर्णयामुळे शिंदे कुटुंब रात्रीच कोट्याधीश झाला। बातम्यामध्ये एका झाडामुळे शेतकरी करोडपती असे शीर्षक आली, पण ही विजय तात्पुरती होती। रेल्वेने नवीन वळण घेतले। शेतकऱ्याला 1 कोटी रुपये देण्याचे रेल्वेला मंजूर नव्हते, पण कोर्टाच्या आदेशाने द्यावे लागले। रेल्वेने पुन्हा त्या झाडाची वैद्यकीय तपासणी केली व ऑगस्ट 2025 मध्ये मध्य रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल केला। त्यांचा दावा हे झाड रक्तचंदनाचे नसून बीजा साल नावाची आहे। हे सामान्य झाड आहे जे महाराष्ट्रात आढळते आणि त्याची किंमत फक्त 10,981 रुपये इतकी आहे। यवतमाळ वन विभाग आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बंगळूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीने अहवाल दिला। अहवालात सांगितले रक्तचंदनाची पाने गोलाकार आणि फांदीच्या 3 गटात पाने असतात, तर विजासालच्या झाडाच्या फांदीला 7 गटात पाने असतात आणि या झाडाच्या फांदीला 7 पाने दिसून येतात, म्हणून हे झाले विजासालचे झाड आहे। फोटो आणि नमुन्यावरून हे बीजासाल असल्याचे सिद्ध करून दाखवले। रेल्वेचे वकील म्हणतात की सुरुवातीला स्थानिक अधिकाऱ्यांनी चूक केली, आता आम्ही 10,000 रुपये वजा करून उर्वरित रक्कम परत मागतो। तर शिंदे कुटुंब म्हणतात की आम्ही या अहवालावर विश्वास ठेवणार नाही। 2015 पासून सर्व कागदपत्रात रक्तचंदन आहे, हे एक मोठे आमच्या विरुद्ध षडयंत्र आहे। रक्तचंदन हे भारतात दक्षिणेकडील राज्यात दुर्मिळ आहे, तर बीजासाल सामान्य आणि औषधी गुणधर्म असले तरी मौल्यवान नाही। हे प्रकरण भूसंपादनातील मूल्यांकनाच्या चुका आणि वाद उघड करत आहे। सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम निर्णय दिला। न्यायालयाने रेल्वेच्या अहवालावर आधारित स्पष्ट केले, हे झाड रक्तचंदनाचे नसून दुसऱ्या जातीचे म्हणजेच बीजासालचे आहे। त्याची वास्तविक किंमत 10,981 रुपये आहे। शिंदे कुटुंबाला 50 लाख रुपयाचा मोबदला व्याजासह परत करण्याचे आदेश दिले। उर्वरित 50 लाख रुपये रेल्वेला परत मिळतील। हे 20 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश होते, पण प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत चालू राहिली। या निर्णयामुळे शिंदे कुटुंब निराश झाले। बातम्यामध्ये कोट्यवधीचा स्वप्न भंगला अशी चर्चा झाली। जाती या शब्दाचा अर्थ इथे झाडाच्या प्रजातीचा आहे, सामाजिक जातीशी संबंध नाही। हे प्रकरण भूसंपादन प्रक्रियेतील चुका, मूल्यांकनाचे महत्त्व आणि न्यायव्यवस्थेची भूमिका दाखवते। पण प्रश्न आहे, या शेतकऱ्याला न्याय मिळणार का? शिंदे कुटुंब या निर्णयाविरुद्ध कोर्टात अपील करत असल्याचे सांगितले। कोर्ट यावर काय निर्णय देईल हे आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, पण एका शेतकऱ्याचे करोडपती बनण्याचे स्वप्न भंगलेले आहे। ही अतिशय दुःखद बाब आहे। आपल्याला काय वाटतो, शेतकऱ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आलेलं आहे का, की ते वास्तविक बीजासालचेच झाड आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा।
जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.